साइलेंट डे के आर्यन बोईर को भी और मेरे को भी, इसके लिए मैं उनका भी शुक्र अदा करूंगा। और मेरे पास बाइक नहीं रहने की तो तैफूर बुरे और यासर बुरे और फाइक तीनों हम लोग बाइक देते थे मेरे को, बहुत स्ट्रगल किया फिर मैं यहाँ पे आया। बहुत बड़ी कहानी है। देखिए उसके गाल पे से, उसके गर्दन से बहता हुआ पसीना कामयाबी की दास्तान बयान करता है। जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। क्या बात मारूफ है। भावे, कॉन्ग्रेचुलेशंस। और जाते जाते देखिए, जब भी अब आप भावे सुने तो मारूफ भावे सुने, उसके बाद यस, थैंक यू सो मच मारूफ भावे। तो ये थे मारूफ बाबे, द मैन ऑफ द मैच, हीरो ऑफ द मैच। और अभी फिर से एक बार सेमीफाइनल नंबर 2 के मुकाबले के लिए आगे बढ़ेंगे। रेशमा, एक और अवार्ड है अशीर अंसारी ने, जो चौका रुकाया, देखिए बहुत इंपॉर्टेंट था। और उसके लिए उनको एक जो उनके फैन है जैद खरबे, इनके द्वारा 200 रुपए का इनाम दिया जा रहा है। अशीर भाई, मैं तो आपसे गुजारिश करूंगा स्टेज पे आइए, आइए अशीर भाई, बुम बुम। और मैं आपसे ये गुजारिश करूंगा, पर्सनल रिक्वेस्ट करूंगा, ये 200 रुपए आप कभी खर्च मत करना, क्योंकि ये इनाम के हैं और ये आप संभाल के रखिएगा। आपके करियर का एक बहुत बड़ा लम्हा, वेलवेटी मोमेंट ऑफ योर करियर। मेरी नजर में ये 200 रुपए नहीं है, मेरी नजर में ये फाइनल में जाने का वीजा था। थैंक यू सो मच। चलिए बढ़ेंगे अभी हमारे कमेंट्री पैनल के पास। ओवर टू यू कमेंट्री बॉक्स। खूप खूप धन्यवाद हरीश फंडे आणि रेश्मा मयेकर. येस, रेश्मा मॅम आणि मारूफ बाबे आहे ना, अगदी हृदयातून क्रिकेट खेळतो आणि थोडंसं काही झालं ना की अगदी रडू त्याला कोसळतं. येस, ओ टू क्रिकेट. अख्तर यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न अपील केलं जातंय. पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. या तिसऱ्या पंचांचा निर्णय ते नॉट आउट. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि झेलबादचा अपील त्या ठिकाणी केलं गेलं होतं, आणि बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झालेला नव्हता. अख्तर शेख लेफ्ट आर्म, याला मात्र स्लॉक शिवचा फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू एका टप्प्यानं जातोय. डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकाराने धावसंख्या पाहू शकता रिप्ले मध्ये आपण. खरं तर खूप खूप चांगली धाव त्याने घेतली होती. झेल घेण्या पोहोचायचा प्रयत्न केला होता. अख्तर याला मात्र स्टेप आउट होऊन थोडासा बघितलं की थोडासा पुढे येतोय. हे अनुसरून अख्तर शेख याने चेंडू थोडा शॉर्ट ठेवला. थोडासा उजव्याच्या बाहेर जाणारा सुद्धा चेंडू होता. बबलू पाटील आणि शाहिद खान अशी बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केला एस के एंटरप्राइजेस संघाने. याला मात्र ड्राईव्ह केलेला स्टेट टू, खराब क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगला फटका होता, जे ताकदवर फटका बघायला मिळाला होता आणि खराब क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं. शॉर्ट कव्हर, पंच इशारा करतायत 1 शॉट. पंच इशारा करतायत 1 शॉट. पंच जय पवार
JP फायनलचे प्रमुख आणि मुन्ना पठाण स्क्वेअर लेगचे. येस तर पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला गेला आहे आणि धावसंख्या येस 11 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेले आहे. चांगले स्कोर उभं करण्याचं काम SK एंटरप्राइजेस संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळतं. तर टीम बर्फानी बाबा टेमगर संघ गोलंदाजी करताना आपण पाहतोय आणि मी म्हटलं ना की या संघामध्ये वंडर बॉय खेळताना पाहायला मिळत आहेत. जयेश पाटीलला आपण पाहत आहे, विश्वनाथ जाधवला आणि BCA भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि अखिल भारतीय बॉक्स लंगडी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष नीलमजी नाईक यांचं आगमन झालेले आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम BPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच आदरणीय सन्माननीय कारिवली गावून नीलमजी नाईक साहेबांचं आगमन झालं आहे आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे, दिलखुल्लास व्यक्तिमत्व आहे, आपण पाहू शकताय. येस विश्वनाथ जाधवला आपण पाहताय, जयेश पाटीलला आणि वज्रेश्वरीमधून बघायचं आहे तर रॉयल विला अंकित पटेललाही आपण पाहू शकताय. वंडर बॉय त्या विभागातलाही अंकित पटेलला आपण पाहू शकताय. येस बर्फानी बाबा म्हणजे वंडर बॉय असणारा हा संघ आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो आहे. बर्फानी बाबा टेमगर षटक क्रमांक 1 संपलंय, धावसंख्या 11. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी माग पण आणलं जाईल कोणाला तर येस कोणतर ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव वंडर बॉय आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मागवर गोलंदाज तयार. पहिला चेंडू आहे हलक्या हाताने अगदी थडम्या रिझनला चेंडूला पाठवलं गेलं. थोडीशी निराशा जरूर पाहायला मिळाली या फलंदाजाकडून कारण एकच धाव मिळती आहे. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचते 12 या अंकावर. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. एक चांगली सुरुवात म्हणता येईल कारण दोघांनी थोडी संत पण 12 धावा आणि जुनी सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. या जोडीमध्ये आतापर्यंत आपण संपूर्ण स्पर्धा जर बघितली चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बघायला मिळालेली नाही. मात्र ही योग्य वेळ आहे कारण इट्स सेकंड सेमीफायनल, दुसरी उपांत्य फेरीतली मॅच आहे. येस सेकंड सेमीफायनल आपल्या भेटीला येते आहे. एका संघाने तर पाऊल टाकलंय, दुसऱ्या संघाला पाऊल टाकायचं आहे. गोलंदाजी मागवर गोलंदाज विश्वनाथ स्विच करायचं होतं, उडवलं गेलंय. या चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलंय. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने प्रयत्न करेल पण मुन्ना बटान सर इशारा करतील. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार, चौकार. खूप चांगला फटका पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. स्विच हिट, मी तर म्हणेन की स्वीट हिट आणि चेंडू एका टप्प्याने निघून गेला होता तो म्हणजे डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे. खूप चांगला फटका बघायला मिळतोय. 4 धावा, 4 धाव्याने धावसंख्या वेगाने वाढते. 16 धावा झाल्या, 16. सर नक्कीच म्हटलं ना अरे सरही म्हटले पण नक्कीच जरी मुंबई ही स्वप्नांची मायानगरी असली तरी क्रिकेटची मायानगरी हे भिवंडीच आहे आणि भिवंडीमधलं क्रिकेट एक नेक्स्ट लेवल क्रिकेट आहे. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू अगदी ही चेंडू नो मॅच झोनमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू सरळ निघून गेलाय. वन्स अगेन सीमा रेषा पार, चौकार. जणू काही सूर्यकुमार आहे जो फलंदाजी करतो की काय. पहिला फटका जर बघितला आपण थर्ड मॅनला आणि यावेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्वीपचा फटका. पहिला स्विच हिट यानंतर स्वीपचा फटका. खूप चांगली फलंदाजी आणि तेही ऑल इंडिया आयकॉन विश्वनाथ जाधव याच्यावर हल्ला चढवलेला आहे. खूप चांगली फलंदाजी बबलू या ठिकाणी करतोय. याला स्टेप आउट झालेला आहे. ड्राईव्ह केला आहे चेंडूला. चेंडू सरळ जातोय तो लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि तोपर्यंत बबलू पाटील या संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची आणि 1 धावेने धावसंख्याही वाढते. 21 सर चांगला स्कोर पाहायला मिळतोय. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 म्हणजे एक हाय स्कोरिंग मॅच इथे मग तुम्हाला बघायला मिळेल का. या दुसऱ्या षटकांमध्ये तरी चांगला स्कोर पाहायला मिळतोय पण क्रिकेट आहे कधी काय होईल आपण सांगू शकत नाही आहे. तब्बल चेंडू संपले 4. गोलंदाज विश्वनाथ जाधव सज्ज होत असताना डिलिव्हर करण्याकरिता आपण पाहू शकताय आमची प्रिन्स मूवीजची ही टीम चांगलं टेलिकास्टिंग पाहायला मिळतं. हा चेंडू अगदी सरळ विश्वनाथच्या समोरून हा चेंडू निघून गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण होईल. 1च धाव मिळेल. धावसंख्या पुनश्च एकदा एकेरी धावेच्या वरतीनं 22 या अंकावर. येस 22 धावा झालेल्या. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण पाहतात भिवंडी प्रीमियर लीगचा एक अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील ही सेकंड सेमीफायनल, दुसरा उपांत्य फेरीतील मॅच. आज पहिल्या सेमीफायनलमध्ये अतिशय रंगतदार लढतीमध्ये, अटीतटीच्या लढतीमध्ये पायनियर स्पोर्ट्स संघाने
जयकुमार संघाला पराभूत केलं. याला मात्र वाईड यॉर्कर, अगदी उजव्याशे बाहेरच्या चेंडू वाईड यॉर्कर खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. बावीस 11च्या सरासरीने तेजस धावा जमवल्यात. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी साहेबा मोमीन सुद्धा माहिती देत आहेत की याप्रमाणे धावसंख्या जमवली प्रोजेक्टेड स्कोर विल बी 66. चांगली धावसंख्या सर कमवली आहे या 2 षटकांमध्ये. तरी टीम SK एंटरप्राइजेस संघाकडून खरं तर अस्तित्व टिकवायचं असेल तर जास्तीत जास्त धावा कन्वर्ट करणे हे खूप गरजेचं आहे, आणि ते कन्वर्ट होताना आपण इथे मात्र पाहू शकताय. यस, आपण सेकंड सेमीफायनल मॅच पाहतोय, म्हणजे SK एंटरप्राइजेस स्माइल सुसे फॅम टीम हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करताना. आणि एक बर्फाणी बाबा दिनेशजी चौधरी फॅम टीम दोन्ही संघ खेळत आहेत. दुसरी सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय, उपांत्य फेरीतली मॅच आपण पाहतोय, भिवंडी प्रीमियर लीगची स्पर्धा. यस, बर्फानी बाबा म्हणजे सर एकंदरीत बघितलं तर भगवान शंकराचं ते अवतार आणि भगवानाचा आशीर्वादी त्या संघांवर कदाचित पाहायला मिळेल. बर्फानी बाबा टीमगर संघ खेळताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यस, 2 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या 22 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. तिसरा षटक निर्णायक षटक घेऊन गोलंदाज तयार. पहिला चेंडू आहे, फलंदाजाला जागेवर उभं ठेवलं गेलंय. डावकुरे हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय आणि निश्चित रूपाने एक पूरक मैदान आहे डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी. एकंदरीत बघितलं तर उजव्या हाताच्या पण आहे, कारण 360 मैदान आहे, 360 अंश. असं वाटतं की भूमितीच्या क्लासला बसलोय की काय, कारण वर्तुळ सर इथून मात्र दिसतं निश्चित रूपानं. चेंडू डिलिव्हर झालाय, सुरेख चेंडू फेकला गेला इथून. एक धाव मिळते लेग बाईटच्या स्वरूपात. जय पवार सर इशारा पोहोचवतील. JP पॅनलचे हेड आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि निश्चित रूपानं लेग बाईटच्या स्वरूपातली एक धाव मिळते. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल, ती म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतात 23 या अंकावर. 2 चेंडूचा खेळ ते संपुष्टात आलाय. तिसरं षटक निर्णायक षटक, महत्त्वाचं षटक हाताळण्याकरिता इथे मात्र आणलं गेलं आहे. नाही, अख्तर शेख आपलं दुसरं षटक कंटिन्यू गोलंदाजी करतोय, कारण दुसरं षटक हाताळतोय, त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे अख्तर शेखवर. कारण पहिल्या षटकात खूप प्रभावित केलं नव्हतं, कारण पहिलं बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा दिल्या होत्या त्या 11 धावा दिल्या होत्या, पण या षटकात येस पुन्हा एकदा कंटिन्यू करताना पाहायला मिळतोय. म्हणजे वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याना आता मात्र अख्तर शेख आतापर्यंत 2 चेंडूचा फेकलेत. अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असताना गोलंदाज तयार. हा चेंडू उडवला गेलाय. या चेंडूला फटक्यामध्ये ताकद होती थोडी कमी, चेंडू खाली होता, क्षेत्ररक्षक घडली आहे चूक. JP तिथपर्यंत पोहोचेल, फेक होईल, तोपर्यंत धावा किती कन्वर्ट होतील तर यस, या चेंडूवर मात्र धावा कन्वर्ट होतील 2, आणि धावा संख्या जाऊन पोहोचेल 25 या अंकावर. यस, सलीम शेख साहब यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आपला हार्दिक स्वागत है. हमारे नईम शेख साहब उनके वो भाई हैं. सलीम शेख का आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू अलॉंग दी कार्पेट इथे मात्र खेळतायत. एकच धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोचती आहे 26 या अंकावर. तब्बल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर थोडंसं स्लो क्रिकेट होताना सर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं. हे षटक जरी बघायचं झालं तरी एकही मोठा फटका आत्तापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर झाल्यानंतरही कन्वर्ट करून दिला गेला नाही आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरी दिल्या गेल्यात ना तरी कुठेतरी मात्र आता इथे मात्र कम्पॅक्ट मिळवतोय असं म्हणायला हरकत नाही आहे या चेंडूवर तरी. पण तेजस दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. अजूनही कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही, खास करून दोन्हीही फलंदाज चांगल्या प्रकारे फलंदाजी करतायत. अख्तर याला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलं होतं. चेंडू बघितलं थोडंसं द्विधा मनस्थिती. सुरुवातीला ठरवलं मोठा फटका खेळायचा आणि बघितलं की चांगला चेंडू फक्त हलक्या हाताने खेळलं आणि त्यावर फक्त स्ट्राईक रोटेट केली शाहिद खान याने. निश्चित रूपानं अगदी हलक्या हाताने खेळत आहे आणि धावसंख्या वधारती आहे 27 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. यस, नीलमजी नाईक हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, जे BCAचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि विशेष म्हणजे अखिल भारतीय बॉक्स लंगडी संघटनेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहे विश्वनाथ जाधव तिथपर्यंत पोहोचेल. फेक होती आहे आणि धावासुद्धा कन्वर्ट होत आहेत या अंतिम चेंडूवर 2. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 29 या अंकावर. 3 षटकांचा खेळ तर संपलाय.
शेवटच्या अंतिम 3 षटकाचा खेळ अजूनही राहतोय बाकी. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकामध्ये एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण आपण पाहतोय 29 धावा झाल्यात, 29. याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर जवळपास 60 जाऊ शकतं. 29 धावा झालेल्या आहेत. आपण पाहतात भिवंडी प्रीमियर लीग सेशन 3. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले गेलेले जे हजारो प्रेक्षक आहेत, या सर्वांचं मी BC4 त्याचबरोबर अल्ताफ बाली सर, पायनियर स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि विशेष स्वागत करतोय ते म्हणजे भिवंडी प्रीमियर लीग सेशन 3चे चेअरपर्सन ॲडव्होकेट मयुरेश विलास पाटील यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. येस मयुरेशजी, पाटील साहेबांनाही आपण पाहिलं आहे. एक मी सातत्याने म्हणतो ना, हुशार व्यक्ती, हँडसम आणि डॅशिंग पर्सनॅलिटी असलेलं हे व्यक्तिमत्व ॲडव्होकेट मयुरेश विलास पाटील साहेब, चेअरमॅन BPL सीझन 3. स्वतः पेशाने वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत. सध्या ते भिवंडी सेशन कोर्टात आणि हायकोर्टात सुद्धा प्रॅक्टिस करतायत. हुशार व्यक्तिमत्व आहे आणि युवा व्यक्तिमत्व आहे. लेजंड भिवंडी विलासराव पाटील साहेब यांचे सुपुत्र आणि ॲज अ पर्सन खूप चांगली पर्सनॅलिटी म्हणता येईल. त्यांचं स्वभाव बघितलं आपण तर ॲडव्होकेट मयुरेश पाटील. नक्कीच सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व मयुरेशजी पाटील साहेब, चेअरमॅन. आपण पाहू शकताय की 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या एकही गड्याच्या. तेजस, या 2 संघाचं आपण वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे, संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन्ही संघ अपराजित राहिलेले आहेत. आता म्हणते एकही पायनियर स्पोर्ट्स संघ हा एकही मॅच हरलेला, त्यावर बर्फानी बाबा हा संघसुद्धा पराभूत झालेला नाही, एकही मॅचमध्ये पराभूत झालेला नाही आहे. पायनियर स्पोर्ट्स क्लब त्याचबरोबर बर्फानी बाबा. दर्शन पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी केलेला फटका आणि चेंडू सरळ जाते तो मिड ऑफला. गवली सर, देखिए बल्लेबाजी इस दूसरे सेमीफाइनल में बहुत अच्छी हो रही है. जहाँ तक ताल्लुक है SK एंटरप्राइजेस का, 30 रन बिना किसी विकेट के. चौथे ओवर की शुरुआत हो चुकी है. स्वागत है आप सभी का BPL सीज़न 3 में. BC4, साथ ही साथ अल्ताफ बाली, पायनियर स्पोर्ट्स और इस BPL के चेयरमैन एडवोकेट मास्टरमाइंड मयूरेश विलास पाटिल की तरफ से. गेंदबाजी कर रहे हैं जेन्युइन इन कटर गेंदबाज दर्शन. फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है और गेंद पहले बाउंस पर मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन. रिव्यू भी मांगा है वहाँ पे बल्लेबाजों ने बीमर के लिए. एक बात है कि बबलू पाटिल जिस तरह की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, हालांकि पूरे BPL में तो नहीं खेले, लेकिन बड़े मैच के खिलाड़ी इस मैच में बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. स्विंग किया था ऑन साइड में, गैप में 4 रन. फेयर डिलीवरी. स्कोर 34 रनों पे पहुंचा है और बबलू पाटिल इस वक्त 28 पे बल्लेबाजी कर रहे हैं. मुकाबला चलता हुआ SK एंटरप्राइजेस बनाम बर्फानी बाबा. रिवर्स खेलने की कोशिश, बढ़िया गेंद, फॉलो किया था बल्लेबाज को. 1 रन आता हुआ लेग बाय का. शाहिद खान थोड़ा संभल के खेल रहे हैं. 7 गेंदों में 4 रन बनाए. कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन. येस, या ठिकाणी आपण पाहतोय की शाहिद खान मात्र सावधानतेने खेळताना दिसतोय, पण मात्र आक्रमक फलंदाजी करतोय या ठिकाणी बबलू पाटील.
दर्शन पाटिल कमाल के गेंदबाज हैं। दर्शन पाटिल राइट आर्म ओवर दी स्टंप्स, क्रीज के कोने से शाहिद को बढ़िया गेंद कोन बनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास, डॉट गेंद। ऑन साइड में खींचना चाहते थे, अच्छी लंबाई की गेंद थी, बीट किया शाहिद खान को। एका बाजूने बबलू पाटील खूप चांगली फलंदाजी करतोय, मात्र एका बाजूने शाहिद खान थोडासा कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय फलंदाजीमध्ये. दर्शन पाटिल राइट आर्म ओवर दी स्टंप्स, शाहिद को स्विंग किया है, लैप स्वीप किया है, पीछे खिलाड़ी मौजूद हैं डीपी स्क्वायर लेग पर। इस बीच 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रन से एसके इंटरप्राइजेस का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 37 रन बिना किसी विकेट के। एक प्लस पॉइंट है कि आपके पास जब 10 विकेट रहते हैं तो आपको बल्लेबाजी का लायसन मिल जाता है। नाही ॲब्सोल्युटली, कारण 37 धावा झालेल्या आहेत आणि स्लॉग ओव्हरमध्ये तुम्ही अगदी विस्फूर्त अशी फटकेबाजी करू शकता. 8 गेंदों में 6 रन बनाए शाहिद खान ने। इस मरतबा अपर कट करने की कोशिश, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन आता हुआ स्कोर में। कहा जाता है लाइन बिलोंग्स टू अंपायर, लाइन अंपायर को बिलोंग करती है। अंपायर चाहे तो उस गेंद को वाइड घोषित कर सकता है, वहीं कुछ किया यहाँ पर मुन्ना पठान ने। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 38 रन, 38 फॉर नो विकेट। दर्शन पाटिल बाएं हाथ के बैट्समैन के लिए बहुत ही खतरनाक गेंदबाज माने जाते हैं और लगभग परेशान कर रखा है शाहिद खान को इस ओवर में। दर्शन राइट आर्म ओवर दी स्टंप्स, शाहिद के लिए स्वीप लगाने की कोशिश, आगे रखा था फिर बीट किया। 4 ओवर की समाप्ति, रन बने एसके इंटरप्राइजेस के 38 और बिना कोई विकेट के। अगर पिछले 2 मैच को हम देखते हैं 49 और 55 जो स्कोर रहा था, मेरा अपना मानना है कि 50 और 60 के बीच में जो लक्ष्य रहता है एक फाइटिंग टोटल है। नक्कीच अगदी बरोबर, अगदी 50पेक्षा जास्त धावसंख्या जर झाली तर एक चांगलं लक्ष ठेवू शकेल. आज शाहिद खान खूप संत फलंदाजी करतोय. आंतरराष्ट्रीय खेळाचा आपण विचार जर केला तर सर्वात संत फलंदाजी कोणी केली असेल तर तो पहिला वर्ल्ड कप झाला होता, त्यामध्ये सुनील गावस्कर यांनी 174 चेंडूमध्ये 36 धावांची खेळी केली होती आणि संपूर्णपणे 60 षटके खेळल्यावर तर नाबाद राहिले होते. देखिए ये घटना दूसरे वर्ल्ड कप की, 1974 नहीं 78 की। छत्तीस रन नॉट आउट बनाए थे। कुल स्कोर है 38। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है गेंदबाज विश्वनाथ यादव, ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट। ऑफ स्टंप के बहुत बाहर कर बैठे, एक और वाइड। 39 रन, अतिरिक्त रन इस इनिंग में काफी हो रहे हैं। यस, धावा मिळत आहेत आपण पाहतोय आणि बऱ्याचशा वेळेला अशा प्रकारच्या धावा ज्या असतात त्या संघाला मारक ठरत असतात. विश्वनाथ यादव इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है और गेंद के नीचे खिलाड़ी, हालांकि खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ के ऊपर, गेंद चली गई लॉन्ग ऑन पे, कोई गलती नहीं की वहां पे खड़े खिलाड़ी ने, आउट हो गए आखिरकार बबलू पाटिल। रीजन ये था कि गेंद थोड़ी बाहर निकल रही थी। पहला झटका लगता हुआ यहाँ पर एसके इंटरप्राइजेस टीम को। 39 रन, 1 विकेट। बबलू पाटिल ने बेहतरीन बल्लेबाजी की, अपनी टीम के लिए आउट होने से पहले 28 रन बनाए। नए बैट्समैन पिछले मैच के मैन ऑफ द मैच, शॉटगन ऑफ दीवा अजय भोईर।
अजय भोयर इज द न्यू मैन इन। दूसरा सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ बीपीएल सीजन 3 का। विश्वनाथ यादव, ये भी बीपीएल के बहुत ही फोकस खिलाड़ी हैं। सामना करेंगे बैट्समैन अजय भोयर। विश्वनाथ यादव राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए। अजय को बहुत ही खूबसूरत स्ट्रोक इनफील्ड के ऊपर से कोशिश की वहां पर, लेकिन गेंद निकल गई है कवर पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 रन। फ्लैशी स्क्वायर ड्राइव हवा में जरूर थी, लेकिन पॉइंट ऊपर खड़ा था, दूर से खेला था। नीट एंड क्लीन पिकअप। येस, षटकातील पुढचा चेंडू फटका खेळला चेंडू जातोय तो मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि यावेळेला फलंदाज धावबाद. खेल की शुरुआत होती हुई नए बैट्समैन अमोल पाटिल की ऑफ कामतगढ़ को 2 डाउन पोजीशन पे भेजा है। एसके इंटरप्राइजेस का स्कोर है इस वक्त 44 रन 2 विकेटों के नुकसान पे। टोटल बहुत अच्छा लग रहा है, लेकिन क्योंकि दोपहर का समय पिच में जो नमी थी वह पूरी तरह से सूख चुकी है। डेफिनेटली ज्याप्रमाणे फलंदाजी होते एसके एंटरप्राइजेस हा संघ 60+ कडे पाहत असणार आहे. विश्वनाथ यादव अब तक बीपीएल में विश्वनाथ यादव सामना करेंगे अमोल पाटिल। पिंच हिटिंग के लिए भेजा है उनको ऊपर शुमाइल सूसे ने। यादव की गेंद बहुत खूबसूरत गेंद, लहराती हुई बल खाती हुई विकेट कीपर के पास। टिप्पा खाने के बाद काफी कांटा बदला था, कमाल की गेंद थी ये। खूप चांगला चेंडू होता, कारण पडल्यानंतर थोडासा खाली सुद्धा राहिला होता. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमोल पाटील यांनी केला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. 9 विकेटें अब तक हासिल कर चुके हैं विश्वनाथ यादव बीपीएल में, और कुल मिलाकर 36 रन भी बनाए विश्वनाथ यादव। ओ बढ़िया गेंद और आउट एलबीडब्ल्यू। एक और विकेट जाता हुआ विश्वनाथ यादव के खाते में। शून्य का चश्मा पहन के लौटते हुए अमोल पाटिल। हमारे बीच इंदर मामा मशहूर उद्योगपति सरोली का आगमन हो गया है। आपके दोस्तों के साथ हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। इंदर मामा का BC4 का शो देखना ना भूलिए। डे एंड नाइट मामा चषक होगा 25, 26, 27 और 28 जनवरी को सरोली के मैदान पे। स्वागत है इंदर मामा आपका। इंदर मामा आपलं हार्दिक स्वागत आहे BPL मध्ये.
कुछ करिए। देखना है कि चक दे इंडिया कौन चकता है इस बीपीएल कप को। स्कोर है इस वक्त 44 रन 3 विकेट। इस ओवर में विश्वनाथ यादव ने चलता कर दिया अमोल पाटिल को। विश्वनाथ यादव राइट आर्म राउंड दी स्टंप्स, दानिश काजी के लिए सॉफ्ट डिसमिसल। क्या गेंद थी, स्ट्रोक को चेक किया था और दानिश काजी 0 पे आउट, वहीं पे खड़े रहे। क्या बॉलिंग की है विश्वनाथ यादव ने। दानिश काजी आउट होने के बाद वहीं पे खड़े रहे। लेकिन गवली सर, आपको पता चाहिए कि सांप गुजर जाने के बाद लकीर पीटने से हासिल कुछ नहीं होता है। 5 ओवर की समाप्ति, एक्सलेंट ओवर टर्न फ्रॉम विश्वनाथ यादव। 44 रन पे 4 विकेटें और यादव का कुल बॉलिंग एनालिसिस हम देख रहे हैं, 2 ओवर 16 रन और 3 विकेट। बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के ओनर, नौजवान ओनर विराज चोरगे साहब ने बर्फानी बाबा टीम को हार्दिक शुभकामनाएं दी हैं। स्वागत है विराज आपका। और इंदर मामा हमसे जुड़ चुके हैं। इंदर मामा बहुत मशहूर पर्सनालिटी, उनका शो BC4 फॉर्मेट में दूसरा डे नाइट रहेगा। धर्मराजा चषक हुआ था इससे पहले नीलेश चौधरी जी का। 25-26 जनवरी, साथ में 27 और 28 जनवरी डे एंड नाइट। वेलकम इंदर मामा। हरीश पंड्या, आपकी मालूमात के लिए कि ये छुपी पर्सनालिटी है, हमेशा पर्दे के पीछे रह के काम करते हैं। नीलम नाइक के हमारे बीच में प्रहलाद हैं, 40+ क्रिकेट आजकल बहुत अच्छा खेल रहे हैं। इंदर मामा के सभी मित्रों का भी हम हार्दिक स्वागत करते हैं। ये देखिए इंदर मामा को दिखाया जा रहा है। गेंदबाजी की शुरुआत डेथ ओवर में दीपक मडवी, हार्ट ऑफ भिवंडी। फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया। घी का लड्डू अगर टेढ़ा भी हो तो खाने में तो मजा देगा ही ना। 6 रन।
काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, कारण पहिल्याच चेंडूवर एक षटकार लगावला गेला, अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. और गौली सर पहली गेंद पे विकेट आता है तो गेंदबाज का हौसला बढ़ जाता है, पहली गेंद पे बड़ा शॉट आता है तो फिर दबाव गेंदबाज पे आ जाता है. एक बात तो है, लेकिन इस सीज़न में चाहे BC4 फॉर्मेट हो, चाहे ग्रामीण हो, चाहे कोई लीग हो, दीपक मडवी ने बहुत ज़बरदस्त गेंदबाजी की है और ख़ास तौर से पिछले कुछ मैचेस में लकड़ी तोड़ गेंदबाज का रोल अदा किया है. अब तक 8 विकेटें ले चुके हैं BPL सीजन 3 में. क्या कोऑर्डिनेशन दे रहे हैं साहिबा मोमीन कमेंटेटर्स को. हे खूप चांगलं स्कोरिंग त्या ठिकाणी साहेबा मोमीन करतायत, सातत्याने प्रत्येक चेंडू गणित आम्हाला माहिती देत आहेत, खूप चांगलं स्कोरिंग सुद्धा करतायत. हे आमचं मान्यवर कक्ष, मान्यवर कक्षामध्ये कित्येक मान्यवर या ठिकाणी पाहू शकता आपण. इंदर मामा यांना सुद्धा पाहू शकता आपण मान्यवर कक्षामध्ये आनंद घेताना. प्रल्हाद नाईक, त्याचबरोबर नीलम नाईक, तसेच इतर मान्यवर त्या ठिकाणी या मान्यवर कक्षामधून स्पर्धेचा आनंद घेताना, मॅचचा आनंद घेताना. BPL 2023 हा लोगो, BPLचा लोगो. खेल की शुरुआत होने जा रही है. स्कोर है 50, विकेटें गिरी है 4. आप देख रहे हैं इस वक्त BPL सीजन 3 का दूसरा सेमीफाइनल मुकाबला. फाइनल में इससे पहले पहुंच चुकी है गुलाम रसूल मोमिन फैम टीम पाइनियर. अजय वीर तैयार होते हुए सामना कर रहे हैं दीपक मडवी का. दीपक मडवी अजय के लिए लॉब कर दिया गेंद को, गेंद आउट ऑफ पार्क. 6 रन, इससे बढ़कर शॉट हो नहीं सकता है. हैंड आई कोऑर्डिनेशन. हम कह सकते हैं कि ऊंट पार के नीचे आया है. पहली मर्तबा BPL में दीपक मडवी को चुनौतियां मिलती हुई, और चुनौतियां भी कैसी, मानो दिन में तारे नजर आ रहे हैं. हे असं खूप चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय 173वा षटकार याला बघायला मिळाला. दीप इस मर्तबा बल्ले के फेस को खोला, शॉर्ट टर्मिन पे खिलाड़ी. 1 रन. 57 धावा झाल्यात. 57. 57 रन 4 विकेटों के नुकसान पर. ओवर नंबर 6 चल रहा है और काफी महंगे साबित हो रहे हैं दीपक मडवी. दीपक मडवी सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन, फोकस मैन है BPL में हिमांशु. फ्लिक कर दिया है, गेंद वेकेंट एरिया में जा रही है, दूर से खिलाड़ी पहुंचे. इस बीच 2 रन बना लिए. अब एक बात तो है कि बर्फानी बाबा के कप्तान थोड़े चिंतित नजर आ रहे हैं. अभी भी 2 गेंदें बची है, 59 रन बने और 4 विकेटें गिरी. अगदी बरोबर, कारण 59 धावा झाल्या, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 60चा आकडा नक्कीच पार होणार आहे. दीपक मडवी लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. इस मरतबा हेलीकॉप्टर ड्राइव लॉन्ग ऑन पे खिलाड़ी 1 रन बना है, दूसरे के लिए नहीं जाएंगे. बढ़िया थ्रो पहुंचा था स्टंप्स के ऊपर. 60 रन बने, 1 गेंद बची है और शॉटगन ऑफ दीवा इस वक्त लंबे निशाने ले रहे हैं. लॉन्ग रेंज में उनके शॉट जा रहे हैं. अभी तक 5 गेंदों पे 18 रन. बहुत बढ़िया बारी खेल रहे हैं. स्कोर है 60 रन 4 विकेट. अगदी बरोबर, अजय भोईर यांनी आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार लगावलेला आहे. दीपक मडवी
ऑफ स्टंप के बहुत बाहर, दूसरे मोहल्ले में वाइट, 61 रन, 4 विकेटों के नुकसान पर एसके इंटरप्राइजेस। दूसरा सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ दिनेश चौधरी फैम टीम बर्फानी बाबा। इस मरतबा बढ़िया गेंद, बढ़िया वापसी थी, 1 रन बना, अंपायर का लेग बाई का इशारा, तो कुल मिलाकर 62 रन बने। 63 रनों की चुनौती बर्फानी बाबा के सामने रखी है। पायनियर से बीपीएल के ग्रैंड फिनाले चैंपियन ऑफ बैटल में मिलने के लिए खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे तेजस धोबी और उनके साथ रहेंगे कमेंट्री तेजस धोबी कट्टाने, लेकिन साथ निभाएंगे वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर। खूप खूप धन्यवाद सिद्दीक भावे. तर 62 धावा झालेल्या आहेत. 62 आणि 63 चं टार्गेट. खूप चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. आपण ही सेकंड सेमीफायनल मॅच पाहतोय. यापूर्वीच आपण बघितलं पायनियर स्पोर्ट्स संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण पाहतात भिवंडी प्रीमियर लीग यांचं VIP कक्ष. VIP कक्षामधून कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना आपण जी स्पर्धा पाहतात भिवंडी प्रीमियर लीग सीझन 3 पर्व 3. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर ज्यांचे VIP कक्षामध्ये स्थानापन्न झालेले आहेत आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, या सर्वांचं मी BC4 तसे अल्ताफ बाली सर, पायनियर स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. यस, इस वक्त VIP डाइस पे इंदर मामा के तमाम दोस्त महेंद्र चौधरी साहब, साथ ही साथ संतोष पाटिल और अरविंद चौधरी साहब, इन तीनों का भी हम हार्दिक स्वागत करते हैं. बहरहाल इस तरह के जो लक्ष्य रहते हैं वो बहुत ही फाइटिंग टोटल रहते हैं, चैलेंजिंग, लेकिन युवा जो कमेंटेटर है तेजस धोबी, इन्होंने बहुत बड़े प्लेटफॉर्म पे चैलेंज को कबूल किया है. गवली सर का नाम ही चैलेंज को एक्सेप्ट करना है. चलते इन दोनों के साथ. थँक्यू सिद्दीकजी भावे सर. हे एकंदरीत आपण बघितलं तर 63 धावांचं आव्हान इथे मात्र पार करायचं आहे टीम बर्फानी बाबा संघाला. 63 एक चांगलं आव्हान समोर ठेवलेलं आहे. चॅलेंजेबल स्कोर आहे, आव्हानात्मक धावसंख्या आहे. आपण पाहतात सेकंड सेमीफायनल SK एंटरप्राइजेस विरुद्ध बर्फानी बाबा. ही चांगली टोटल इथे मात्र पाहायला मिळते आहे आणि एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. तदनंतर आपण मुख्य मंचावर पाहतोय इंदर मामा यांचा उल्लेख केला गेला. एक दिलखुलास व्यक्तिमत्व, दर्यादिल व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. आदरणीय सन्माननीय नीलमजी नाईक साहेबसुद्धा असतील, आपण त्यांनाही इथून मात्र पाहू शकताय मुख्य मंचावरून. चला गेम स्पीडअप करा. बॅटर मैदानाच्या दिशेने बासष्ट धावा धावफलकावर जोडल्या गेल्यानंतर 63 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं आहे. चांगली बॅटिंग आपल्याला इथून मात्र टीम SK एंटरप्राइजेस संघाकडून पाहायला मिळाली. हे सुलतान खान ऑल इंडिया आयकॉन आपण पाहू शकता, मॅन फ्रॉम उल्हासनगर हा खेळाडू आहे. आणि सर आय थिंक गवळी सर आपणच म्हटलेलं की खानो के खान सुलतान खान. नाही, डेफिनेटली खानो के खान सुलतान खान आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पूर्ण चांगली कामगिरी बघायला मिळाली आहे आणि त्याची गोलंदाजीसुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण लक्ष फलंदाजाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे, 62 धावा जमा केल्या आहेत. ह्यानंतर मात्र गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी ते पाहणं उत्सुकतेचं ठरेल. पण हे विसरून चालणार नाही की बर्फानी बाबा हा जो संघ आहे, हा संघसुद्धा अपराजित राहिलेला आहे. तेजस, आतापर्यंत एकही मॅचमध्ये या संघाला पराभव स्वीकारावा लागलेला नाही आहे. पण अगदी
ग्रँड फायनल ग्रँड फिनालेच्या दिशेने थोडंसं दूर राहताना पाहायला मिळत आहे. निश्चित रूपानं आपण पाहू शकता जय बर्फानी बाबा टेमगर. आणि मी म्हटलं ना की बर्फानी बाबामध्ये एक शिवाचा अवतार आहे आणि त्या भगवंतांचाही आशीर्वाद या संघाच्या पाठी आपण सातत्याने पाहिलं आहे. निश्चित रूपानं चला मी विनंती करतो आहे की जे बॅटर आहेत त्यांनी त्वरित मैदानात प्रवेश करा ही विनंती करतो आहे. कारण अनेक प्रेक्षक राजा तुमची खेळी पाहण्याकरिता इथपर्यंत पोहोचला आहे आणि खऱ्या अर्थाने त्या प्रेक्षक राजाचंही आम्ही खूप खूप आभारी आहोत की आपण आहात म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे. आणि सातत्याने सर एक प्रेक्षक राजाचाही षटकार जाऊ द्या, चौकार जाऊ द्या, विकेट जाऊ द्या, जो आक्रोश पाहायला मिळतोय ना त्या आक्रोश कुठेतरी मात्र एक फलंदाजाचं गोलंदाजाचं स्पिरिट वाढवण्याचं काम करतं. आणि निश्चित रूपानं त्या प्रेक्षक राजाचंही आम्ही खूप खूप आभारी आहोत की संपूर्ण वेळ आपण या स्पर्धेसाठी देत आहे. आणि मी हरेश सरसुद्धा म्हटले ना की मायानगरी मुंबई आहे, त्याच पद्धतीने भिवंडी ही मायानगरी आहे. पण निश्चित रूपानं स्वप्नांची मायानगरी जरी मुंबई असली तरी क्रिकेटची मायानगरी ही भिवंडीच आहे. आणि हे मात्र इथे पाहायला मिळतं या परशुराम टावरे स्टेडियमवर. कारण या क्रिकेटच्या मायानगरीमधील प्रेक्षक राजा, या क्रिकेटच्या मायानगरीमधील खेळाडू काय आहेत ना या भिवंडीकरांनी सातत्याने दाखवून दिलं आहे. अनेक मातब्बर खेळाडू आहेत या लीगमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अल्ताफजी वाली साहेब आहेत, चांगलं स्टेज देण्याचं काम BC4 आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम देण्याचं काम करताना पाहायला मिळतात. तदनंतर आमचे ग्रामीण क्रिकेटचे नक्की निलमजी नाईक साहेब असतील, सातत्याने ग्रामीण रत्न त्यांनीही मात्र या क्रिकेटला घडवून दिलेले आहेत. काय म्हणा सर या भिवंडी क्रिकेटबद्दल? नाही, नक्कीच पहिला प्रश्न जो याने उपस्थित केला तो म्हणजे मायबाप. प्रेक्षक हे मायबाप असतात. कुठलाही कार्यक्रम किंवा स्पर्धा नाही, कुठलाही कार्यक्रम म्हटलं तर प्रेक्षक त्या ठिकाणी असणं फार गरजेचं असतं. प्रेक्षकांविना कुठलाही कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडू शकत नाही आहे, उत्साह निर्माण होणार नाही आहे. जर प्रेक्षक नसतील तर जे खेळाडू असतील किंवा कुठलाही कार्यक्रम असेल त्यांच्यामध्ये उत्साह बघायला मिळणार नाही आहे. तर प्रेक्षक हे फार महत्त्वाचे आहेत. निश्चित रूपानं आता एक वाक्य आपण पाहिलं ना सर, ते वाक्य क्रिकेटच्या मैदानावर काय लागू होईल तर षटकार चौकार नव्हे तर मैदानाच्या बाहेर किती बाईकची पार्किंग आहे हे कुठेतरी मात्र त्या आयोजनाचं एक चांगलं खूण दर्शवतं. आणि निश्चित रूपानं एकदा जरूर या फेरफटका मारा या मैदानाच्या. बाईक अनेक प्रेक्षक राजा रिक्षानेही पोचला असेल, त्याही प्रेक्षक राजाचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. BC4 आणि अल्ताफजी शेख प्रेझेंट भिवंडी प्रीमियर लीग सीझन 3. SK इंटरप्राइजेस विपक्षात बर्फानी बाबा टेमगर या दोन संघांमधील ही लढत आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. निश्चित रूपानं आपण पाहू शकता आमचे अजय पवार सर असतील मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. JP पॅनल अतिशय चांगल्या पद्धतीचं कामगिरी सातत्याने हे पंचांची भूमिका निभवताना इथे मात्र पाहायला मिळतील. आणि या टेनिस क्रिकेट विश्वचषकातील सर्व नामांकित पंच JP पॅनलला आपल्याला पाहायला मिळतात. येस, सूरज खेणे आतापर्यंत 70 धावा पटकावलेल्या आहेत. सलामी आलेला आहे सूरज खेणे आणि नॉन स्ट्रायकर इनला आहे विश्वनाथ जाधव, ब्लॅक डायमंड आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन. येस, सुभाष धुमाळ सरांनी ते नाव दिलं आहे त्याला की ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. आणि आता डायमंड कुठेतरी आता मात्र चमकताना पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार, पहिला चेंडू उडवलाय, फटका फसलाय की काय? फटका इथे मात्र फसलाय. आणि यस, झेल बादच्या स्वरूपात फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला. येस, खूप चांगला चेंडू बघायला मिळालेला आहे आणि पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजे सूरज खेणे. रॉयल डक, प्लॅटिनम डकवर बाद होतोय, पहिल्या चेंडूवर बाद होतोय. एक सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर झेल बघायला मिळतोय. निश्चित रूपानं जर अगदी सहजरित्या फटका फसला, ताकद कमी पडताना पाहायला मिळाली. आणि बर्फानी बाबा टेमगर संघाचा सूरज खेणे तंबूच्या आसऱ्याला परत आहे. निश्चित रूपाने मोठा हादरा म्हणायला हरकत नाही आहे सर, कारण चांगला खेळाडू आहे. तब्बल त्याच्या नावामध्ये या स्पर्धेमध्ये 70 धावा ज्याच्या नावावर आपण पाहिल्यात तोच खेळाडू इथे मात्र आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. चांगली सफलता पहिल्या चेंडूपासून प्रेशर क्रिएट करताना टीम SK इंटरप्राइजेस संघ. नाही, डेफिनेटली, कारण पहिल्या चेंडूवर तुम्हाला जेव्हा सफलता मिळते ना, खास करून गोलंदाजाला जेव्हा सफलता मिळते तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास वाढत असतो आणि संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो. आणि ते ज्या ठिकाणी बघायला मिळालं आहे सुलतान खान यांनी पहिलं अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलेलं आहे. हे सुलतान खानचा विचार करायला झाला सर, एक नामांकित खेळाडू हा सुद्धा आहे. अनेक फॅन्स सुलतान खानचे इथपर्यंत पोहोचले असतील. निश्चित रूपानं मान फ्रॉम उल्हासनगरचा हा खेळाडू सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतोय, चांगलं क्रिकेट दाखवतोय सुलतान खान. वाडा नगरीमध्येही नुकताच सर त्याचं आगमन झालं 1 लाखाच्या टुर्नामेंटसाठी.
आणि तिथेही त्याची जी कामगिरी होती लाजवाब. सुलतान खानला पाहण्याकरिता एक वेगळा क्रेज त्या तिथपर्यंत मैदानापर्यंतही पोहोचला होता. तोच खेळाडू इथे मात्र पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू आहे, अगदी फसवतोय, फलंदाजाला फसवतोय. फलंदाज कुठेतरी डोकं खाजवत बसले असावा, थोडंसं कन्फ्युजन त्याच्याकडून इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव फेक आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 0 या अंकावर. सुलतान खान पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला अपील केले जाते, जोरदार अपील केलं जाते कॉर्ड बिहाइंडचं. काय चेंडू हाताळला होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स अगदी अगदी बॅटच्या जवळून निघून गेला होता यष्टी रक्षकाच्या हातात. येस, असं म्हणायला हरकत नाही आहे की गुंगारा देऊन आवाज करून हा चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बिनपंचांच्या भूमिकेमध्ये जय पवार सर आणि स्क्वेअर लेग अंपायर म्हणून आपल्याला पाहायला मिळतील शापूर की अनबान शान सर मुन्ना भाई पठाण गोलंदाज तयार. हा चेंडू शफल होऊन खेळायचं होतं. एकच हवी ते मात्र मिळते, जास्ती काय मिळणार नाही आहे. फायनली एकेरी धावेने खातं मात्र खुल्लं केलं गेलं सांघिक स्वरूपातलं, कारण लेग बाईटच्या स्वरूपातली ही धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या 1 या अंकावर. नाही, शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं, कारण पहिला आपण जवळपास खूपच उजवी असे बाहेरच्या चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. तुमच्या क्रिकेटमध्ये जे काही फटके आहेत ना, क्रिकेटिंग स्ट्रोक, शॉर्ट सिलेक्शन चुकीचं बघायला मिळालं होतं, कारण क्रिकेटिंग स्ट्रोक ते आपण खेळायला पाहिजे. सुलतान खान पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावर मात्र फटका खेळलेल्या कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेकडे, अडवण्यात मात्र यश आलेलं आहे. तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते फक्त आणि फक्त 2 धावा घेण्याची. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण सर इथे मात्र पाहायला मिळते. तितकंच चांगली गोलंदाजही पाहायला मिळते, कारण 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 या अंकावर आहे. आणि आयकॉन विरुद्ध आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन विश्वनाथ जाधव, SK एंटरप्राइजेसमधून ऑल इंडिया आयकॉन सुलतान खान आता मात्र पाहायला मिळतोय. सुलतान खान एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म, याला मात्र पोल आणि पॉवरफुल. काय फटका खेळलाय, अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलं होतं आणि चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार, जानदार, बहारदार आणि शानदार षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर बघा रिप्लेमध्ये काय चेंडू आहे, सरळ निघून गेलाय. चेअरमॅन मोरेजी पाटील साहेबांच्या लेग्सला सलामी देऊन सीमारेषा पार षटकार. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस जाऊन पोहोचली गेली आहे 9 या अंकावर. चांगला प्रयत्न विश्वनाथ जाधव. असं वाटतं या अंतिम चेंडूवर ब्लॅक डायमंड आता मात्र या उन्हामध्ये चमकायला सुरुवात झाली आहे. ॲब्सोल्युटली, आपण बघितलं पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या, मात्र शेवटच्या चेंडूवर प्रहार केला जातोय. खूप चांगला फटका विश्वनाथ जाधव खेळतोय. धावसंख्या झालेली 9. धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. 63 धावांचा वाण पार करताना इथे मात्र पाहायला मिळतात. थोडीशी सल्ला मसलत होती आहे. मित्रांनो, विनंती करतोय की घाई करा थोडी, अशी विनंती आम्ही जरूर करू. षटक क्रमांक 1 संपलाय. धावसंख्या 9. हेच कोणाला आणलं जाईल, दुसरं षटक हाताळण्याकरिता आणलं जातं हिमांशू पाटील, मॅन फ्रॉम अलीमगड. इथे मात्र हिमांशू पाटील पाहायला मिळतोय. अलीमगड एक्सप्रेस म्हणून ज्याचा उल्लेख सातत्याने केला जातोय तो खेळाडू हिमांशू पाटील. तब्बल 19 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. 19. यस, आणि दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय ते म्हणजे भिवंडी प्रीमियर लीग सीझन 3चे चेअरपर्सन ॲडव्होकेट मैरीजी विलास पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच हिमांशू पाटील, मॅन फ्रॉम अलीमगड, इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी मागपट गोलंदाज. हा चेंडू उडवला गेला. या चेंडूला नो मॅच झोनमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा होतील का पूर्ण, आणि यस, 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचली जाईल. 11 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेले. सर, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. अगदी 2-2 धावा कन्वर्ट करताना इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळतात. कुठेतरी आता मात्र एखादा मोठा फटका आला तर थोडंसं ग्लॅमर वाढायला इथून मात्र सुरुवात होईल. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या झाली 11. एक फलंदाज बाद लवकर बाद झाला होता. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाल्यानंतर दोघांमध्ये कुठेतरी एक पार्टनरशिप बघायला मिळतोय. हिमांशू पाटील एक चांगला फटका खेळला. चेंडू सरळ जातोय तो डीप मिड ऑफला.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळेल फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झालेली आहे 12, 1-12. देखिए गौली सर, ये मैच भी बहुत ही कट टू कट जाएगा. हमारे बीच बीपीएल के चेयरपर्सन मास्टरमाइंड ऑफ भिवंडी एडवोकेट मयूरेश पाटिल साहब का आगमन हुआ है. हम आपका हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. वेलकम वेलकम वेलकम. इस मरतबा डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश, शाहिद खान के बगल से गेंद निकल गई, 4 रन. तो हमारे बीच इस वक्त जुड़ने जा रहे हैं बीपीएल के चेयरपर्सन, द डैशिंग डायनामिक और मास्टरमाइंड ऑफ भिवंडी. ये आप देख सकते हैं उनको, मयूरेश विलास पाटिल साहब जुड़ते हुए. आपका हार्दिक स्वागत है. वेलकम वेलकम वेलकम. यस वेलकम ॲडव्होकेट मयुरीजी विलास पाटील, खास करून भिवंडी बीपीएल भिवंडी प्रीमियर लीग सीझन 3चे चेअरपर्सन आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. कमाल का शॉट खेला था सीधे ब्लेड से बैट्समैन विश्वनाथ जाधव ने. गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त हिमांशु पाटिल. अच्छा बैटल है, लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. स्विच हिट की कोशिश, साथ में उनके बंटी पाटिल भी हैं. आपका भी हार्दिक स्वागत है. वेलकम. स्विच हिट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू सरळ जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. 13 रन 1 विकेट. ओवर नंबर 2 का खेल चल रहा है. लक्ष्य है सामने. 17 रन 1 विकेट. फिर से रिवर्स खेलने की कोशिश. इस मरतबा बीट किया वॉल भादवर करेश मात्रे को. हे 63 धावांचं लक्ष्य आहे. 63 इज टार्गेट. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए हिमांशु पाटिल. ओह क्या गेंद थी, कांटा बदला था. बहुत ही ज़बरदस्त गेंद थी. पिच होने के बाद जब गेंद ने टेक ऑफ लिया था तो देखने के लायक गेंद थी. 2 ओवर की समाप्ति, रन बने 17, विकेट गिरा है 1. 4 ओवर बचे हैं और यहाँ से जो जीतने के लिए रन चाहिए बर्फानी बाबा टेमगर को 46. 4 ओवर में 46 रन चाहिए. विश्वनाथ जाधव जब तक रहेंगे काफ़ी अपेक्षाएं रहेंगी. आप देख रहे हैं बीपीएल सीजन 3 उसके चेयरपर्सन अभी अभी हमसे जुड़ चुके हैं, मास्टरमाइंड ऑफ भिवंडी एडवोकेट मयूरेश विलास पाटिल साहब. साथ ही साथ उनके बंटी भी, साथ में इंदर मामा भी हैं, नीलम नाइक भी हैं, संतोष पाटिल भी हैं. सभी का हार्दिक स्वागत है. गेंदबाजी में सुल्तान खान को कंटिन्यू रखा गया है क्योंकि एसके एंटरप्राइजेस चाहती है कि यहाँ से मैच मोड़ ले सकता है. और विश्वनाथ जाधव ऑल इंडिया आइकॉन इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं और अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 3 गेंदों में 9 रन बनाए और उसमें 4 गेंदों में 13 रन बनाए और उसमें 1 चौका और 1 सिक्सर लगाए. खेल की शुरुआत होती हुई स्विंग का सुल्तान खान वाइड यॉर्कर से शुरुआत करते हुए पैर नहीं चले थे. क्रीज बॉक्स से खेला था विश्वनाथ जाधव ने, डॉट गेंद. सुल्तान खान का ये ओवर काफ़ी कीमती है दोनों टीमों के माध्यम से. इस मरतबा ज़्यादा बाहर चली गई, वाइट. एक रन और आता हुआ स्कोर में 18 पे पहुंचा स्कोर. सुल्तान स्लाइस करने की कोशिश, फिर वाइट. दबाव जरूर डाल दिया था अंपायर पे, लेकिन जय पवार थे.
इस मर्तबा एक और वाइट। सुल्तान खान मानो दूसरे मोहल्ले में चले गए रहने के लिए, जिस तरह से वाइट पे वाइट गेंदे कर रहे हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। बीस रन, एक विकेट। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फुल टॉस गेंद, ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑन पे, एक रन बना, एक से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन, एक विकेट। येस 21 धावा झाल्या आहेत, 21 रन, एक बाद 21, 63 धावांचं लक्ष्य आहे. आपण पाहतात सेकंड सेमीफायनल, दुसरी उपांत्य फेरीतील मॅच. सुलतान खान याला फटका खेळला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि व्हाट अ कॅच. आफ्ताब अन्सारीने झेल घेतलेला आहे, जवळपास डीप स्क्वेअर लेगला हा क्षेत्ररक्षक होता आणि लॉंग लेगला एवढं झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. एक क्षण असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जायला, पाहू शकता रिप्लेमध्ये आपण काय झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. दुसऱ्या अँगलमध्ये सुद्धा आपण पाहू शकता. कमाल का कैच, कैचेस विनिंग मैचेस, 21 रन, 2 विकेट। ओवर नंबर 3 चल रहा है और गौरी सर नेक टू नेट फाइट हो रही है, कट टू कट मुकाबला चलता हुआ। नए बैट्समैन और कंप्लीट टेक्निक बैट्समैन। भिवंडी तालुका में अगर ओपन क्रिकेट, PC4, सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट को हम मिलाते हैं तो सबसे ज़्यादा बेस्ट बैट्समैन ऑफ दी टूर्नामेंट जीतने वाले खिलाड़ी का नाम है जयेश पाटिल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी रनिंग बिटवीन द विकेट जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. याला फटका खेळलेला आहे, मिस टाइम फटका आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली येतोय आणि जीवनदान मिळते आणि हे जीवनदान कदाचित महागात पडू शकतं. सिर्फ महंगा नहीं, बहुत महंगा पड़ेगा। अमोल पाटिल थे वहाँ पर, उस कैच को लपक नहीं पाए। अब देखना ये है कि क्या कैच छोड़ा है या फिर सेमीफाइनल छोड़ा है। थोड़ा निराश है सुल्तान खान, जिस तरह से कैच छूटा है वहाँ पर। 23 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. 63 इज टार्गेट. यावेळेला मात्र पाहू शकता आपण चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे, पुन्हा एकदा स्वतःला झोकून दिलं होतं, पण पुन्हा बॅक टू बॅक हा दुसरा झेल सुटतोय. कहते हैं कि लोग किस्मत को हाथों की लकीरों में तलाश करते हैं। जयेश पाटिल तो अपने माथे पे लगा के आए। और गौली सर, जब आपकी किस्मत खराब हो ना तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी काट ले। यही कुछ हो रहा है सुल्तान खान के साथ। काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. मात्र झेल सुटाय, जीवनदान मिळतंय, कॅच ड्रॉप झाल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे काळाटणी मिळते आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. 25 धावा झाल्या, 25. पच्चीस रन, 2 विकेट। नेक टू नेट फाइट चलती हुई। इस मरतबा फ्लैशी एक्स्ट्रा कवर ड्राइव किया था, पीछे शाहिद खान थे, 2 रन आते हुए। 3 ओवर की समाप्ति, रन बने
27 विकेटें गिरी है, 2 अब यहाँ से 3 ओवर बचे हैं, ड्रिंक्स ब्रेक मैदान में चलता हुआ, और जो रन है वो चाहिए 36। क्या लगता है गवली सर, जयेश पाटिल का जो कैच छूटा है वो कहीं मैच का टर्निंग पॉइंट ना हो जाए? हालांकि दूसरा कैच बहुत मुश्किल था और आफ्ताब अंसारी ने अपने आप को झोंक दिया था. नाही ॲब्सोल्युटली करा. पहिला जो झेल सोडला खरं तर सोपा झेल होता, मात्र आफ्ताब अन्सारीने जो प्रयत्न केला होता तो मात्र खूप चांगला प्रयत्न होता. आता मात्र 12च्या सरासरीने 36 धावा करायच्या आहेत. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. खेल की शुरुआत होती हुई फिर से स्वागत है आपका. इंदर मामा मुस्कुराते हुए. मामा कप को देखना ना भूलिए. BC4 फॉर्मेट में डे नाइट मुकाबला सरौली में 25, 26, 27, 28. ये BCA के चेयरपर्सन नीलम नाइक, चंदू सर हैं, माजी नगर सेवक प्रहलाद हैं, साथ में संतोष पाटिल इंदर मामा के दोस्त नज़र आ रहे हैं, और दोनों हमारे चौधरी ब्रदर्स. सभी का स्वागत. हमारे बीच में बूम बूम सुभाष ठाकरे जी आए हैं, आपका हार्दिक स्वागत है. खेल की शुरुआत दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए मैजिक ऑफ पड़गा राहिल शेख को लगाया गया है, और कमेंट्री में एक्सपर्ट कमेंट के लिए इस वक्त मेरे साथ जुड़ते हुए एक्सपर्ट कमेंट्स के लिए तीन ओवर की समाप्ति. रन बने 27. 3 ओवर बचे, 36 रन चाहिए. हमारे बीच थोड़ी देर में आगमन होने जा रहा है सनम कुमार एंड कंपनी के प्रोप्राइटर, फर्स्ट और सेकंड हमारी ट्रॉफी स्पॉन्सर मास्टर 40 के संस्थापक अध्यक्ष धनंजय गौली साहब. इस मरतबा क्रीज में पीछे जाके खेलने की कोशिश, गेंद रुक गई है शॉर्ट लेग पे, 1 रन आता हुआ. अंपायर का कोई इशारा नहीं. बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 28 पे पहुंचा है. 17 गेंदों में 35 रन. मैच को रोकना है अंपायर. हमारे बीच इस वक्त आगमन होने जा रहा है सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मास्टर 40 के संस्थापक अध्यक्ष मशहूर उद्योगपति धनंजय गौली साहब हमसे जुड़ चुके हैं, जिन्होंने हमें फर्स्ट और सेकंड ट्रॉफीज स्पॉन्सर की है. लेट रीचा गौली की याद में. खेल की शुरुआत. इस मरतबा बहुत तेज गेंद. सवाल पूछा, हाउ इज दैट. रन पूरा कर रहे हैं, एक दूसरे के लिए पलट चुके हैं. हालांकि पूरी तरह से छटाया था जयेश पाटिल को. 2 रन लेग बाय के आते हुए कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 30 रन. बर्फानी बाबा टेमगर 63 के लक्ष्य का पीछा कर रही है. BPL सीजन
3 के फाइनल में पहुंचने के लिए। यस आत्ताच मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेले आहे ते म्हणजे धनंजय अण्णा गवळी, मास्टर 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, ग्रामपंचायत पायगावचे माजी सरपंच आणि एक प्रसिद्ध उद्योगपती. आत्ता त्यांचं आगमन झालं आहे. BPL सीझन 3 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ये आप देख सकते हैं धनंजय गवली उर्फ अन्ना सेठ को, और गति परिवर्तन, बल्ले के फेस को खोला, स्टीयर किया गेंद को, डीप में कोई खिलाड़ी नहीं है और गेंद जा रही है थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रन, मिनिमम एफर्ट मैक्सिमम रिजल्ट. अच्छा शॉट हो ही नहीं सकता है. सिल्की टच किया था जयेश पाटिल ने गेंद के ऊपर जाके. राही शेख, वंडर बॉय ऑफ भिवंडी, जयेश पाटिल के लिए मैजिक ऑफ पड़गा राही शेख. इस मरतबा गेंद को आने दिया, हल्के हाथों से गेंद को पुश किया कवच में. 1 रन बना, दूसरे की दौड़ और 2 रन पूरे. रन के लिए हिरन बन गए जयेश पाटिल. धीरे धीरे दबाव SK इंटरप्राइजेस पे बढ़ता हुआ कैच छूटने के बाद और स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन 2 विकेट. बची हुई 14 गेंदों में 27 रन चाहिए. ये डगआउट में अब थोड़ा सा रिलैक्स नज़र आ रहे हैं टीम के करता धरता. दिनेश चौधरी जी, दीपक मडवी, करेश मात्रे, अख्तर शेख, मोनिस, दर्शन और बालातरे. कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश और यहां पर कॉट बिहाइंड होते हुए जयेश पाटिल. बड़ी विकेट. कमाल की गेंद थी. जब देखा कि जयेश पाटिल कदमों का इस्तेमाल कर रहे हैं, अपनी लंबाई को खींचा और क्या कैच पकड़ा है वहां पर अजय भोईर ने. ये देखिए अभी अभी हमारे बीच हमारी फर्स्ट और सेकंड BPL ट्रॉफी के स्पॉन्सर मशहूर उद्योगपति पायगांव के धनंजय गवली साहब उर्फ अन्ना सेठ हमारे बीच आ चुके हैं. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. सनम कुमार इन कंपनी के प्रोपराइटर हैं और उन्होंने अपनी कैलाशवासी बेटी ऋचा स्मृति, इनके स्मरणार्थ वो दोनों ट्रॉफीज़ हमें स्पॉन्सर किए. विशेष धन्यवाद. आज हमारे साथ जुड़ चुके हैं. ये सीज़न में धनंजय गवली साहब बहुत जगह नज़र आते हैं. मास्टर 40 के संस्थापक अध्यक्ष हैं और उनके शो रहते हैं. भिवंडी एकता ट्रॉफी में हमारे साथ रहे, आज BPL में हमारे साथ है. मोस्ट वेलकम. 13 गेंदों में 27 रन चाहिए. बॉलिंग अब अच्छी हो रही है और ये मैच धीरे धीरे फंसता जा रहा है. राही शेख, ओ कटर कटर, स्लो पाइजन. क्या ओवर खत्म किया मैजिक ऑफ पड़गा ने. ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है 36. ओवर बचे हैं 2 रन चाहिए 27. तस्वीर है जो उनके बैनर्स में, मानो ऐसा लगता है कि बाहर निकल के बातचीत आपसे कर लेंगी. इसीलिए तो किसी ने कहा था कि अपनी बीती हुई रंगीन जवानी देगा, मुझको देगा भी तो तस्वीर पुरानी देगा. और बस यही सोच के बोए नहीं ख्वाबों के दरख्त, कौन जंगल में लगे पेड़ को पानी देगा. स्वागत है फराज आपका. 12 गेंदे 27 रन. क्या कहेंगे गवली सर. 5वां ओवर दोनों टीमों के लिए डू और डाय. नाही ॲब्सोल्युटली, कारण 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असं जेव्हा सिच्युएशन असते ना त्यावेळेला 5वं षटक हे फार महत्त्वाचं ठरतं. कारण या षटकामध्ये जर तुम्ही 14पेक्षा जास्त धावा पटकावल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक रंगत बघायला मिळेल. मला अंडर ट्रेन
10पेक्षा जर कमी धावा घेतल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक प्रेशर बिल्डअप होऊ शकतं. हिमांशू पाटील येतोय षटक हाताळण्यासाठी. देखिए कप्तानी बहुत लाजवाब किए. 5वें ओवर के लिए मेन स्ट्राइकर गेंदबाज हिमांशु पाटिल अब तक कितने 19 विकेटें ले चुके हैं बीपीएल में. अलीमगढ़ एक्सप्रेस पटरी पे दौड़ रही है. पहली गेंद फुल टॉस स्विंग किया ऑन साइड में और गेंद इस वक्त आफताब अंसारी के हाथों में कैद होती हुई तुरंत ही रिव्यू मांगा है वहां पर. हालांकि कैच पकड़ा गया है डीप में. आप देखना है कि ये फैसला तीसरे अंपायर की तरफ चला गया है. बैट्समैन भी विश्वनाथ जाधव थे. स्विंग किया था ऑन साइड में. देखना है कि तीसरे अंपायर अपना क्या निर्णय देते हैं. ये जो पोजीशन रहती है ना बल्लेबाज हो या गेंदबाज हो, उसका कलेंजा है ना वो हलक में आके अटक जाता है. क्रिकेट में तीसरे अंपायर का डिसीजन मानो किसी केस में आप सुप्रीम कोर्ट के डिसीजन को आखिर मानते हैं, वैसा तीसरे अंपायर का निर्णय रहता है. क्रीज में बहुत पीछे गए थे और बाल बाल बच गए 8 विकेट होने से. देखिए उनका पैर कितना पीछे चला गया था, इंचेस. देखना है कि तीसरे अंपायर क्या निर्णय देते हैं. हिमांशु पाटिल बहुत खूबसूरत बॉलिंग एक्शन है उनका. ये देखिए किस्मत का साथ था. लगभग पैर उनका स्टंप को छू रहा है लेकिन वो 8 विकेट नहीं आउट हुए. नो बॉल है. बीमर. कहानी में ट्विस्ट. तीसरे अंपायर शानू कुरैशी. बीमर गेंद. आप रन इस पे लिया था भागकर. 2 रन लिए थे. कुल मिलाकर 3 रन स्कोर में आते हुए. कहानी में ट्विस्ट. स्कोर आगे बढ़ता हुआ फ्री हिट आता हुआ कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 39. इस वक्त ऑनलाइन जुड़ चुके हैं हमारे मैन ऑफ द मैच ट्रॉफी स्पॉन्सर साईं बजागे साहब, किरोली के मशहूर उद्योगपति, ओम जिम के प्रोपराइटर जो आज हमारे बीच रहेंगे. फ्री हिट. दूसरे सेमीफाइनल के बाद 15 मिनट का ब्रेक रहेगा. उसके बाद हम बैटल ऑफ चॅम्पियन ग्रँड फिनाले की तरफ बढ़ेंगे. येस बरोबर आहे, कारण ही सेकंड सेमीफायनल आहे. ही मॅच संपल्यानंतर एक 15 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. त्यानंतर मेगा फिनाले. समय के लिए प्लीज. समय के लिए. येस धावा किती झाल्यात हे पाहण्यासाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेत आहेत. यस. देखना है पिछला रिप्ले बताना है कि कितने रन भागे हैं वहां पर. बल्लेबाज थोड़ा कंफ्यूजन चलता हुआ. यस. देखना है कि अंपायर ने तीसरे अंपायर से पूछा है कि क्या 2 रन कंप्लीट हुए या नहीं. ये मुकाबला भी बहुत ही कट टू कट चलता हुआ, लेकिन कहानी में ट्विस्ट. पिछली गेंद थी बीमर. अब ये फ्री हिट ये गेंद रहेंगी फैसला होने के बाद. स्कोर है अब इस गेंद के बाद, इस डिसीजन के बाद हम आपको इक्वेशन बताएंगे. तब तक के लिए स्वागत है आप सभी का. धनंजय गौली उर्फ अन्ना सेठ
मास्टर 40 के संस्थापक अध्यक्ष हैं और फर्स्ट और सेकंड ट्रॉफी हमारे स्पॉन्सर हैं, सनम कुमार इन कंपनी के ओनर हैं। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं, वेलकम। अंपायर का जो भी निर्णय रहेगा दोनों टीमें ये सुन लें कि वो लास्ट और अंतिम। अजीम बताइए, अंपायर शानू कुरैशी, अंपायर शानू कुरैशी, 2 रन कंप्लीट हुए तो कुल मिलाकर 3 रन आते हुए स्कोर में स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन। अब 2 ओवर में 24 रन चाहिए और फ्री हिट आता हुआ अंपायर जय पवार का इशारा। ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा? विश्वनाथ जाधव सोच रहे होंगे, इसे कहते हैं नसीब का अच्छा होना। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, इस मर्तबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, 6 रन। क्या शॉट खेला है, 1 इंच भी कोई हला नहीं है, गेंद बाउंड्री के बाहर, 6 रन। कोहली सर शॉट की फिनिशिंग को देखिए, गेंद बिल्कुल भिंगड़ी की तरह चली गई थी, भिंगड़ी शॉट था। येस, काय फटका खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर, अगदी डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि काय ताकद झोकली होती, चेंडू सरळ निघून गेला होता 6 धावांसाठी। ये क्रिकेट है, वैसे भी क्रिकेट में मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है। फ्री हिट आया, उसके बाद 6 रन आए, तो कुल मिलाकर जब एक गेंद पे 9 रन आए तो इक्वेशन है कि 11 गेंदों में 18 रन। थोड़ा डगआउट में अब खुशी का माहौल देख रहे हैं। बर्फानी बाबा के टीम के ओनर भी हैं वहाँ पर। हिमांशु पाटिल सामना करेंगे विश्वनाथ जाधव। बढ़िया वापसी, बढ़िया वापसी, बीट किया ऑफ स्टंप के बाहर, लेंथ को थोड़ा सा पीछे रखा था हिमांशु ने। क्रॉस बैटेड शॉट खेले थे, उछाल को भांप नहीं पाए थे, जो बाउंस था उसको भांप नहीं पाए। दूसरा सेमी चलता हुआ, इस मैच के बाद 15 मिनट का एक अंतराल और उसके बाद फाइनल मुकाबला शुरू हो जाएगा। हिमांशु पाटिल, फुल टॉस, बीमर, अब हिमांशु पाटिल बची हुई गेंदें नहीं करेंगे। 2 बीमर कर चुके, नीचे बैठ गए, लेकिन गवली सर सब कुछ लुटा के होश में आए तो क्या हुआ? आप सब लुटाने के बाद होश में आए तो कुछ नहीं होता है। ये वो वाली ही बात है कि दिन में अगर चिराग जलाए तो क्या हुआ। यस, या ठिकाणी आपण पाहणार आहोत की हिमांशु पाटील हे षटक पूर्ण करू शकणार नाही, कारण 2 बीमर चेंडू त्याने हाताळलेले आहेत। आपको लगता नहीं कि ज़्यादा तेज़ गेंदबाजी करने के चक्कर में उन्होंने बीमर किए? और अब देखिए बर्फानी बाबा की जो पोजीशन है अब मजबूत हो गई है, क्योंकि 11 गेंदों में यहाँ से 15 रन चाहिए। म्हणजे एका चेंडूमध्ये किती धावा झालेल्या आहेत? 10 गेंदों में 15 चाहिए और 2 गेंदों में कितने हुए? 2 गेंदों में जब 2 गेंदों में आप 12 रन देंगे तो फिर कोई भी टीम हो उसके 12 बजने में देर नहीं लगती। लेकिन मैच अभी खत्म नहीं हुआ है, हालांकि इक्वेशन 10-15 गेंदबाजी के लिए बुलाया गया है आफ्ताब अंसारी को। अभी देखिए आफ्ताब अंसारी को फ्री हिट की गेंद करना है, इसे कहते हैं कि किसकी करनी और किसकी भरनी, करे कोई और भरे कोई। बहरहाल क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, क्रिकेट में जर आणि तर नाही चालत
क्रिकेट में किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है। यस, हिमांशु पाटील याचे षटक पूर्ण करावं लागणार आहे आफ्ताब अन्सारी यास. देखिए जिस गेंदबाज ने 19 विकेट लिए, जिसने 60 के ऊपर रन बनाए, अहम मुकाबले में हिमांशु पाटिल 2 बीमार कर बैठे। ये क्रिकेट है। आफ्ताब की गेंद निकाल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। विश्वनाथ यादव को रोकना मुश्किल। फटका खेळला होता, जवळपास डाव्या एष्टीवरला चेंडू होता आणि फटका खेळला. एका टप्प्यानं हा चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 4 रनसाठी 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट, मैदान में काली आंधी चलती हुई विश्वनाथ यादव की। 9 गेंदों में यहां से जीतने के लिए बर्फानी बाबा टेमगर को 11 रन चाहिए। डगआउट में हर्षोल्लास का माहौल। लेफ्ट आर्म राउंड स्टंप, विश्वनाथ को तान दिया, गेंद को स्टैंड में, 6 रन। क्या शॉट खेला है, और ये देखिए शो है बाली और डगआउट में टाली पे टाली। इस खिलाड़ी को नाम सुभाष धुमाल ने दिया है, ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट। काली आंधी मैदान में चलती भी और सब कुछ बहा के ले जा रही है एसके इंटरप्राइजेस के। एसके इंटरप्राइजेस के अरमान 58 रन, 3 विकेट। यहां से 8 गेंदे 5 रन। देखिए नॉन स्ट्राइक के भी बहुत खिलाड़ी एक्साइटेड हो रहे हैं। ऋतिक घड़क, ये होता है कभी चाय से ज्यादा पतेली भी गर्म हो जाती है। 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. काय फलंदाजी केलेली आहे विश्वनाथ जाधव याने. 35 पे बल्लेबाजी कर रहे हैं। 1 मैन आर्मी बहा के ले जा रही है काली आंधी। आफ्ताब लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, इस मर्तबा मिसक्यू शॉट है, गेंद के नीचे खिलाड़ी, छूट गया कैच और टूट गया सपना। गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं जाएगा। क्या वो कैच जो छूटा था वो काफी महंगा पड़ता हुआ। 58 रन, 3 विकेट। पूरे बीपीएल के हीरो गेंदबाज सेमीफाइनल में लड़खड़ा गए। रेलिंग पकड़ के जो लोग खड़े हैं पीछे हट जाए। अगर कोई चीज पकड़ना ही है तो अच्छी आदतें पकड़े आप। स्कोर लेवल झालेला आहे आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. अम्ब्रेला फील्ड, छत्रीसारखं क्षेत्ररक्षण. कुछ भी नहीं हो सकता है, बहुत मुश्किल काम है। यादव को खेल दिया गेंद को लॉन्ग ऑन की तरफ, और इस मैच को जीत लिया है बर्फानी बाबा टेमगर ने। कॉन्ग्रेचुलेशन दिनेश चौधरी, महेश चौधरी, बर्फानी बाबा टेमगर, ऑल टीम। हार्ड लक शुमाइल, हार्ड लक एसके। चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ, क्वीनकर रेशमा मेकर और हरीश पंड्या के साथ।
नमस्कार आदाब केम छो कसिकार भिवंडीकर a very warm welcome to BC4 and Altaf Sheikh Bali presents Bhiwandi Premier League Season 3. We would like to thank our lovely chairperson Mr. Mayuresh Vilas Patil. Thank you so much to you. We would like to thank all our sponsors, all our team owners, all our commentators, scorer, DJ Jolly, Prince Movies, each and everyone. And special thanks to you, the alluring and ravishing रेशमा मयेकर. सो दोस्तों एक 15 मिनट का ब्रेक रहेगा. आप सभी का हार्दिक स्वागत है. BC4 एंड अल्ताफ बाली प्रेजेंट्स भिवंडी प्रीमियर लीग सीजन 3. स्पेशल थैंक्स टू एडवोकेट मयूरेश विलास पाटिल, चेयरमैन ऑफ द लीग. अभी जो मुकाबला खत्म हुआ दोस्तों, आशा करता हूँ आपने एंजॉय किया होगा. इस मुकाबले के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है विश्वनाथ जाधव. 40 रन नॉट आउट, 3 विकेट लिए और वाकई में आइकॉन की तरह परफॉर्म करते हुए बर्फानी बाबा इस टीम को उन्होंने फाइनल में जगह दिलाई. और जो मुकाबला है वो टीम इन येलो का रहेगा. एक तरफ पायनियर इन येलो, एक तरफ बर्फानी बाबा इन येलो. और 15 मिनट के ब्रेक के बाद टॉस सेरेमनी और क्लोजिंग सेरेमनी होगा. लेकिन मैन ऑफ द मैच के लिए हमारे गेस्ट को मैं बुलाना चाहूँगा. So we would like to call upon our guests. आइए रेशमा. So we are just waiting for the guest confirmation. प्रिंस मूवीज पर बने रहिए दोस्तों. ये टेलीकास्ट का प्रिंस भी है और ये टेलीकास्ट का किंग भी है, क्योंकि इसने जी जान से मेहनत की है टेलीकास्ट की दुनिया में. सो साफ सुथरा टेलीकास्ट, प्रिंस का टेलीकास्ट. देखिए, प्रिंस की शुरुआत से हुई थी, यानी कि यूट्यूब पे सबसे पहला चैनल जो आया था वो प्रिंस मूवीज़ ही था. और शुरुआत ही प्रिंस मूवीज़ से हुई थी टेनिस क्रिकेट को लाइव दिखाने की. सो यस, भिवंडी की जान बनी हुई है प्रिंस मूवीज़. और ना कि सिर्फ भिवंडी की, मुझे ऐसा लगता है पूरे महाराष्ट्र की और पूरे भारत की जान बन चुकी है प्रिंस मूवीज़. यस, सो रेशमा वी हैव गॉट द कंफर्मेशन. आइए अब ये अवार्ड देने के लिए मैं प्रार्थना करूंगा सम्माननीय धनंजय गवड़ी साहब से. उनके साथ में इंदर मामा, नईम शेख साहब और एक्रेलिक आर्ट 2 के फराज मोमीन. आइए फराज मोमीन साहब, हमारे साथ आपको जुड़ना है. अ वेरी वार्म वेलकम टू ऑल आवर डिग्निटरीज. आप सभी का स्वागत है भिवंडी प्रीमियर लीग सीजन 3 में. एंड लेट्स कॉल मैन ऑफ द मैच विश्वनाथ जाधव. ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट, आई थिंक इसके लिए जोरदार तालियां होनी चाहिए. द वन एंड ओनली विश्वनाथ जाधव. हाल ही में उन्होंने पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग भी जीता है एंड ही इज गोइंग थ्रू द पर्पल पैच. फैंटास्टिक परफॉर्मन्स. आइए शुरू करते हैं. सर्वप्रथम इंदर मामा, आपणास विनंती आहे, आपण विश्वनाथ जाधव यांना मेडल द्यायचं आहे. अभिनंदन विशू. तदनंतर मी नईमबाई आणि फराजबाई यांना विनंती करणार आहे, रोकडा रास्ता मांगीलाल पालीवाल यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक सामनावीर म्हणून दिलं जाते, ते आपण स्वीकार करावं. पहिल्यांदाच रोख पारितोषिक. आणि सर्वात शेवटी म्हणजे गवळीसाहेब, आपल्याला विनंती आहे, ओम जिम अँड फिटनेस क्लब म्हणजेच सावतचे साईनाथ बजागे साहेब यांनी पुरस्कृत केलेली ही सुंदर ट्रॉफी तुम्हाला गवळीसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. खूप खूप धन्यवाद गवळीसाहेब, इंदर मामा, फराजबाई आणि नईमबाई. रेशमा, एक तू बोले उसके पहले मैं कुछ बोलना चाहता हूँ. शत्रुघ्न सिन्हा तेरे को पसंद है क्या? जी हाँ, बिल्कुल. तो सुन अभी मैं क्या बोल रहा हूँ. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और उस राख से उठने वाले बारूद को विश्वनाथ कहते हैं. क्या बात है. ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट, आय थिंक सुभाष धुमाळने अगदी बरोबर नाव दिलंय तुम्हाला. सगळ्यात आधी सांगा त्यांच्यासाठी काय सांगाल, कारण की इतकं छान नाव दिलंय तुम्हाला, ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. नाही, नाव तर छान दिलं आहे, पण तसं काम करावं लागते, उन्हात खेळावं लागते आणि चांगलं प्रदर्शन होतं आहे, तर खूप चांगलं वाटते. टीम आहे ना, आता सगळा इतिहास सोडा, आत्ताची घडी काय आहे माहिती आहे का, की टीम
फायनलला गेली आहे आणि फायनल खेळणार आहात तुम्ही भिवंडी प्रीमियर लीग सीझन 3चं, त्याबद्दल काय सांगायचं आहे? सर्वांचं स्वप्न असतं की BPL फायनल खेळावी आणि मॅच खूप चांगली झाली आणि लास्टपर्यंत विकेट ठेवायची होती, कारण 60 रन भरपूर जास्त झालेले आणि समोरच्या टीमचा बॉलिंग अटॅक खूप छान होता. तर मी विचार केला की लास्टपर्यंत खेळू आपण, मॅच होईल. आणि त्याच्यात ते हिमांशूने 2 बिमर टाकले, तिथं मॅच त्यांची डाऊन झाली. आज म्हणजे घरी धानिवला आई वडील फॅमिली मेंबर्स तुझ्या गल्लीतली मुलं बघत असतील, त्यांची फिलिंग काय असेल सध्याच्या घडीला? फोन वगैरे आले का, विश यू कॉंग्रॅच्युलेशन्स, तू छान खेळलास? नाही, फोन वगैरे तर अजून माझ्याकडे घेतला नाही, कारण सर्व टी व्हीवर बघत असतात आणि घरचे पण खूप सपोर्ट करतात. त्याच्यामुळे खूप थँक्यू घरच्यांना, कारण ते सर्व गोष्टीमध्ये क्रिकेटमध्ये जास्त सपोर्ट करतात मला. आणि हे शत्रुघ्न सिन्हाचा डायलॉग जेव्हा जेव्हा तू ऐकतो तेव्हा तुला प्रोत्साहन भेटते का? तुला असं वाटतं की एक विरंगळा म्हणून सांगतायत? नाही, प्रोत्साहन भेटते आणि हे सर्व तुम्हीच करून आणले आणि चांगलं वाटते. थँक्यू सो मच. सर, एक 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मीत यांच्याकडून 3,000. ये बेटा, 3,000 रुपयाचं आपल्या लाडक्या खेळाडूसाठी हे पारितोषिक आहे. क्या बात है बेटा, कम उम्र में तुम इतना नेक काम कर अयान रहे हो. और मीत, अयान और मीत. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स दिनेश शेठ आणि परिवार विश्वनाथ, थैंक यू सो मच एंड विश यू गुड लक फॉर द ग्रैंड फिनाले. तो दोस्तों अब एक 10 मिनट का और ब्रेक रहेगा, क्योंकि 5 मिनट का ब्रेक हो चुका है. 10 मिनट बाद हम आपके सामने मुखातिब होंगे, लेकिन यस, तब तक ये चुलबुली और खूबसूरत रेशमा और मैं आपसे इजाज़त चाहते हैं. रेशमा, अब आपसे दूर जाना भी पसंद नहीं है, लेकिन आइए साथ में एक सी ऑफ मैसेज देके 10 मिनट बाद वापस सर, लौटेंगे. विल डू दैट 3. Yes. भिवंडी प्रीमियर लीग सीजन 3. 3. थैंक यू.